उज्ज्वल निकम यांना राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेवर पाठवण्यात आलेला आहे। उज्ज्वल निकम यांच्यासह आणखी 4 जणांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे। लोकसभेत भाजपच्या तिकिटावर उज्ज्वल निकम यांचा पराभव झाला होता, मात्र आता राष्ट्रपती कोट्यातून त्यांना खासदारकी देण्यात आलेली आहे। ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकमांची राज्यसभेवर वर्णी लागली आहे। 2024 लोकसभेत भाजपच्या तिकिटावर उज्ज्वल निकमांनी निवडणूक लढवली होती। दरम्यान या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार वर्षा गायकवाडांनी त्यांचा पराभव केला होता। मात्र यानंतरही उज्ज्वल निकम संसदेत पोहोचले। राष्ट्रपतींकडून उज्ज्वल निकमांची राज्यसभेवर निवड करण्यात आली आहे। उज्ज्वल निकम यांच्यासह केरळमधील ज्येष्ठ शिक्षणतज्ञ सी सदानंदन मास्टर, माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला आणि प्रख्यात इतिहासकार मीनाक्षी जैन यांनाही राज्यसभेसाठी नामांकित करण्यात आलंय। निश्चित या देशाच्या राष्ट्रपती यांनी माझी राज्यसभेचा सभासद म्हणून नियुक्ती केली। हा मी आतापर्यंत कायदा क्षेत्रात जो अभ्यास केला आणि त्याचं हे फळ आहे मी असं मानतो। उज्ज्वल निकमांची राज्यसभेवर निवड करण्यात आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना शुभेच्छा दिल्यात। उज्ज्वल निकम यांची कायदेशीर क्षेत्राप्रती आणि संविधानाप्रती असलेली निष्ठा अनुकरणीय आहे। ते केवळ एक यशस्वी वकील नाहीयेत, तर महत्त्वाच्या प्रकरणात न्याय मिळवून देण्यात ते आघाडीवर राहिलेत। त्यांच्या संपूर्ण कायदेशीर कारकिर्दीत त्यांनी नेहमीच संवैधानिक मूल्य बळकट करण्यासाठी आणि सामान्य नागरिकांना सन्मानाने वागवलं जावं यासाठी काम केलंय। राष्ट्रपतींनी त्यांना राज्यसभेवर नियुक्त केलं आहे, हे आनंददायी आहे। त्यांना संसदीय कारकिर्दीसाठी शुभेच्छा। उज्ज्वल निकम यांचा कायद्यातला अभ्यास तसंच त्यांनी लढवलेले मोठे खटले पाहता त्यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील अशी ओळख आहे। जळगावमध्ये जिल्हा अभियोक्ता म्हणून कारकिर्दीची सुरुवात झाली। प्रमुख खून आणि दहशतवादाच्या खटल्यांवर त्यांनी काम केलं। 1993च्या साखळी बॉम्बस्फोट खटल्यातील कामामुळे कारकिर्दीला कलाटणी मिळाली। गुलशन कुमार, प्रमोद महाजन हत्या प्रकरणाचं वकीलपत्र त्यांनी घेतलं। 26/11 मुंबई दहशतवादी हल्ला खटल्यात सरकारी वकील म्हणून भूमिका बजावली। दहशतवादी कसाबला फासावर लटकवण्यात त्यांची मोठी भूमिका राहिली आहे। कायदेशीर क्षेत्रातल्या योगदानाबद्दल 2016 मध्ये पद्मश्री पुरस्कार। कोपर्डी बलात्कार, संतोष देशमुख हत्या प्रकरणात वकील आहेत। 30 वर्षांच्या कारकिर्दीत 628 जणांना जन्मठेप तर 37 जणांना मृत्यूदंड। 2024ला उत्तर मध्य मुंबईतनं भाजपकडनं लोकसभा लढवली। काँग्रेसच्या वर्षा गायकवाडांनी 16,514 मतांनी त्यांचा पराभव केला। राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभा खासदार म्हणून त्यांची निवड झाली आहे। मी श्री उज्ज्वल निकम साहेब यांचं मनापासून अभिनंदन करतो। त्यांचेही या ठिकाणी त्यांनी केलेल्या कार्याबद्दल आभार मानतो आणि भविष्यातही देशाच्या संसदेपासून तर देशाच्या न्यायपालिकेपर्यंत राष्ट्रभक्तीच्या भावनेनं ते अशाच प्रकारे देशाच्या आणि समाजाच्या शत्रूंच्या विरुद्ध लढत राहतील अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो। गुलशन कुमार हत्या प्रकरण, खैरलांजी हत्याकांड, अंजना गावित हत्याकांड, 1993 मुंबई बॉम्बस्फोट प्रकरण, पोलीस कर्मचारी सुनील मोरे बलात्कार प्रकरण, 26/11 मुंबई दहशतवादी हल्ला, शक्ती मिल बलात्कार प्रकरण यासारखे अनेक खटले उज्ज्वल निकम यांनी लढवले। राष्ट्रपती कोट्यातून ज्येष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर खासदार म्हणून निवड करण्यात आली आहे। लोकसभेत उज्ज्वल निकमांचं खासदार होण्याचं स्वप्न भंगलं होतं, मात्र राष्ट्रपती कोट्यातून त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात आल्यामुळे त्यांचं स्वप्न अखेर पूर्ण झालंय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।